10-12 तारखेची दोन सांगळे वर्षे गीते सांगळे दोन्ही सांगळे चांगले दोन सांगळे गीते कापडी ते याला घ्यायला पाहिजे बोल आपल्या याला जरण चांगला आहे जरण आता नाही इलेक्शन झालं बघूया जरा इलेक्शन मध्ये काय आपल्याला भेटणार नाही आता तुमच्या प्रयत्न चालले आमचा एवढं जर प्रेमाने तिला बोललं तू चैन देऊ का आम्ही कायदेशीर सांगतो तुम्हाला मारायचं नाही करू शकत हा पण जरा याच्याने पण आता ती नाही बोलली तर सोडून द्यायची का सांगा मला सांगतो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे सांगा तिने कंटाळून काहीतरी केलं ना तर अंगाशी येईल सगळं अंगाशी येईल अहो साहेब तुम्ही अशी मला धमकी देता तिची ती काय करू शकते मग तेच झालं ना तिला त्रास तुम्ही अजूनपर्यंत काहीच नाही दिलेला आहे तिला एवढं लहान मुलासारखं बोलतात काय करायला पाहिजे चैन कशी देणार ती मला चैन कशी देणार मला ती मी रात्रभर इथं बसलेली आहे इन्क्वायरी झाली मॅडमनी सांगितलंय सिद्ध झालंय आम्ही चार्जशीट दाखल करतो पूर्ण तपास झालाय ती लोकांना सांगत असती मी खर्च केला एवढा खर्चाचा आपला प्रश्न नाही हा मग एवढा खर्च केला तर मी बोलले का तुला तू खर्च कर 20,000 रुपये द्यायला तयार एवढं कोणी करेल का नाही पण मग ती द्यायला तसं जर घेतलं नाही तुम्ही अशी मला धमकी देता ती काय पण करू शकतो असं कसं काय करू शकतो ती मग याचा अर्थ मी सोडून देऊ का सांगा मला मी सोडून देऊ का चैन मी सांगतोय तुम्हाला अशा घटना होतात चोरी केलेली आहे तिने साहेब चोरी केली तिने तिला तुम्ही द्यायला सांगा असा विचार करता तुम्ही तपासात झालं ना सिद्ध असं नाही मी अशा घटना होतात म्हणतोय मी धमकी मॅडम बोलता मला तुम्ही सांगा काय करायचं मी त्या दिवशी मॅडमला बोलले मी बसले नाही तर रात्रभर तिला बसवा इथं आणून मी बोलत नाही तुम्ही मारा सोडा हा रात्री नाही आणू शकत म्हणजे काहीच करू शकत नाही चोराला काहीच करू शकत नाही लेडीजला काहीच करू शकत माणूस म्हणून नाही महिलांना बोलू पण शकत नाही तुम्ही बघता ठीक आहे तुम्हाला बोलवलं नव्हतं पण लेडीज चोऱ्या करू शकते अशाच लेडीज अशा चोऱ्या करू शकते त्याच्यावर काहीच नाही उपाय पोलीस स्टेशन वस्तू इथं भेटल्यावर ते तिच्यावर येणार ना त्याच्यानंतर कायद्याने त्याला बंधन आणून टाकलेली सगळ्या बंधन लेडीजला महिलांना बोलू शकत नाही हा आणि लेडीज कोण जोर जबरदस्ती करू शकत नाही चोरी आपली रिकव्हरी करण्यासाठी पण असं फोर्स करू शकत नाही असं पण आहे फोर्स नाही इन्क्वायरी मध्ये क्लिअर झालंय सिद्ध झालंय ती लोकांना कबूल आहे मग भेटली मग मी तेच म्हणते जर तुम्ही तशा पद्धतीने त्या दिवशी हा पण मग ते अशी देईल का जर आता सांगा मी एखादी चोरी केली माझी वस्तू तिच्याकडून घ्या आणि मला द्या मला तुम्ही काय करायचं ते तुम्ही करा पण मला माझी वस्तू घेऊन द्या हा मग माझी वस्तू घेऊन द्या मला 7 महिने झाले आता मला किती त्रास होतो सांगा मी मगाशी पण तुमची मीटिंग चालू होती बसले किती वेळ दुकान सोडून मी इथं बसते माझं घर कसं चालणार आहे सांगा मला तो तर हाय काम करतोय कमवतोय ती घरात बसलेली आहे पण जर मी माझं नवरा नाही मी जर स्वतः मेहनत करते ते काम सोडून पण मला इथं बसायला यायला लागतं 7 महिन्यापासून पण मग ते व्हायनाच ना अशी मला वस्तू भेटनाच ना पोलीस काम करतात ना असं लक्षात ते मॅडम बोलल्या आमचं सगळं काम झालंय माझा तपास झालाय पूर्ण विचारत त्यांना काय तपास मी माहितीच्या अधिकारासाठी अर्ज पण दिलाय ते पण मला अजून नाही भेटलं अर्ज दिलेला आहे ना माहिती सांगतो का आम्ही काय तुम्हाला ते मागे नाही का मी बसलेली इथं तेव्हा दिलंय माहितीचा अधिकार मला पाहिजे तर ते मला लेटर पाठवलंय का अजून तपास चालू आहे नाही भेटू शकत माहितीचा अधिकार असं आलं हा
तेच आहे ना, तेच भेटणार, तसंच भेटणार. पण मग आता मॅडम बोलता पण ना माझा तपास झालाय, मी काय करू शकत नाही. ऐकायचंय का तुम्हाला? हा, मग आता मी पण वैतागली ना साहेब. बघा, आम्हाला समजते तुमची मनस्थिती, पण ती तसं झालं असतं. तिने चोरलेली ही आजच नाही, त्या दिवशी आले तेव्हा बोलल्या मॅडम तपास. काय माहिती का, आता मॅडम मला तर नाईट करून गेले, नाईट केली. बरोबर आहे, ते पुन्हा त्यावेळेस ते शोधायचे होते, ते व्हिडिओ बघायचे होते. माझ्याकडं किती झाले तरी महिने झाले, जो आहे तो तपास केलाय ना तुम्ही तपास. मी 4 शीट लावून देते. 4 शीट कशाला लावून देता? चेन घ्यायचं म्हणजे काय चालवलंय तुम्ही, हे काय चालवलंय असं? हा, काय सांगितलं? मॅडम या. किती अजून फेऱ्या मारू नका मारू फेऱ्या. मग केलं होतं ना मी, मग तुम्ही आलंच नाही. अहो, काल मला दुसरा गुन्हा दिलाय. 5 मिनिटाचा वेळ. हो बरोबर आहे, ते गुन्हा त्यावेळेस ते शोधायचे होते, ते व्हिडिओ बघायचे होते. माझ्याकडे फाईलिंग करून घ्या ना, मग लवकर फाईलिंग करून घ्या, म्हणजे 5-6 निघेल. चहा घेणार मॅडम? पाणी घ्या. मला आता फोन केला होता. हो, नक्कीच बघणार. आणि चालू आहे तुमचं कामावर माझं सलग कदा लक्ष आहे. त्या दिसल्या की मी त्यांना हटकतो. काय झालं मला सांगा. पण आता बोलल्यापर्यंत काहीच नाही का हे झालं. कॉन्टॅक्ट नंबर घेतलाय मी. आता नाईट करून गेली, मी बोलतो परत. ते वैभव बोललं माहिती. हो, ते करतो आम्ही आपण. आहे का त्याच्यामध्ये, आहे असं करावं लागणार. त्याच्यामध्ये व्हॉट्सअप आहे आणि बँक अकाउंटमध्ये पण आहे, ते करावंच लागेल. पैसे वगैरे घेतलेले असं दिसतंय. चालेल, स्टेटमेंट होऊन जाईल. काय म्हणजे न्यूट्रल राहून जाईल. काय असेल ते सत्य असेल ते बाहेर. तुम्ही काय फोन केला तर चाललं असतं, ते झालेलं नाही. त्या कशात माझी मैत्रीण आहे ना, तिची मुलगी आहे ती. त्याच्यामुळे मला म्हणते तुम्ही सोबतच या. तिला म्हणजे मग तुम्ही पुढे नाही, असं असेल तर आम्ही ते काय याच्यासारखं करावं का? हा बघू. हा. हा. हो, करते मग. मॅडम, मी लक्ष ठेवून आहे. लक्ष ठेवून आहे, पण 7 महिने झाले. बरोबर आहे. 7 महिने झाले ना, किती दिवस झाले? मॅडमने पण तुमच्यासाठी फोन केला, लक्षात ठेवा. आणि मॅडम मागे हो, मी तुम्ही गेलेली गेले. मॅडमकडे 2-3 वेळा गेलेली ना. हा, कोर्टामध्ये गेलं म्हटलं तुम्हाला भेटणारच आहे. कोर्टात नाही गेलं ना, मला इथून पाहिजे. गुन्हा दाखल केलाय ना. गुन्हा दाखल केलाय, मग आता पण वस्तू आपली रिकव्हरी झाली पाहिजे ना. ती लोक काय बोलतात, कोर्ट में ऐसा ही चलता रहेगा, पोलीस स्टेशन में ऐसा ही चलता रहेगा. नाही, ते कोणी काय सांगत. वस्तू भेटली नाही ना अजून, तिच्या इनीचं नाही. लगेच नाही होत. मी येते, पप्पू येते, नंतर थांबू पोलीस स्टेशन. होईल ते मॅडम. चैनीला बांध गुन्हा दाखल केलेला आपण. आणि ते 2-3 महिने जास्त जातात पण कधी कधी. 7 महिने झाले मॅडम, 7 महिने. जून 4 तारखेला झाले. आणि मॅडम ज्यांच्याकडे तपास चालू आहे ना, त्या काय म्हणतात,
सगळा माझा तपास करून झालाय. मी चार्जशीट दाखल करते, पण वस्तू आपली घेतली पाहिजे ना, त्याच्यानंतर चार्जशीट तुम्हाला भेटणार मग आम्हाला आपल्यासाठी चांगलं असतं. तिला रिकव्हरी झाली ना आता आम्हाला चांगलं असतं. तिला बोलवलं, मॅडम फक्त म्हणता उनका चेन दे, अशा भाषेत हा, उनका चेन दे. ती देते का सांगा मला. तुझं मन मारलं पाहिजे का? ठीक आहे, आपण तसं पण प्रयत्न करू. गेली ती निघून. किती आपण थोडं ते लोक काय बोलतात लोकांना, वो ऐसा चलता रहेगा, देने की जरूरत नहीं पड़ेगी, पुलिस स्टेशन में ऐसा ही चलता रहेगा, वो जाएगी आएगी. कोण बोलतो? ते लोक तेच सांगत होते. पब्लिक काय म्हणत तुम्हाला? पण तो पण द्यायला तयार नाही असे ना ते. देणार त्यांनी मोडली, काय केलं ते द्यायला अजून नाहीच म्हणतात. जर असं करतील साहेब आता चौकशी करतील. बोला तुम्ही सांगा, कारण मी विधवा आम्हाला ऐका, सिलाईचं काम करते. हे बघा दुकानाचं नुकसान इथे येऊन मी आहे 7 महिन्यापासून. आमचा ना मॅडम तुमच्याकडे पण किती वेळा मी आली की नाही बघितलं ना तुम्ही, सांगा. मला त्रास होतो नाही तर तुम्ही माझ्याकडे आला मी इकडेच कॉल करते. येते ना त्यांच्याकडे. मिळाल्यावर आम्हाला चांगलं असतं. रात्रभर बसले पण मी. आता माझी वस्तू गेली म्हणून ना मला पश्चाताप. कोणी येणार आहे का? हा तेच थांबले माझ्यासाठी. साहेब आता जास्त दिवस लावणार. आता इलेक्शन होऊन जाऊ दे जरा. खूप त्रास आहे इलेक्शनचा. म्हणजे त्रास असं नाही, करावंच लागतं आम्हाला. त्रास असं नाही, ते कामच आहे. या मॅडम बसा. 50 आहे. 50 आहे.